मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। बारामतीवर एक हाती हुकूमत असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकांपेक्षाही इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही प्रतिष्ठेची केली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून ताब्यात असलेल्या या कारखान्याच्या निवडणुकीत महायुतीतील भाजप शिवसेना या मंत्री पक्षांनीच आव्हान उभे केले आहे। त्यामुळे लोकसभा निवडणुकीत दगाफटका झाल्याने इंदापुरकरांचा धसका घेतलेल्या अजित पवार यांना लोकसभेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागले आहे। इंदापुरामधील श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना अजित पवार यांच्या ताब्यात आहे। मात्र हा कारखाना डगमगायला आला आहे। या कारखान्याच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे। ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी अजित पवार यांनी सुरुवातीपासून प्रयत्न केले। कारखान्यातील पारंपरिक विरोध राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनाच त्यांनी आपल्या गोटात घेतले। त्यांना पॅनलचे प्रमुख केले। त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक एकत्र आल्याने विरोधी बाकावर कोणीही नसेल असे चित्र निर्माण झाले। सर्वच जण सत्तेत जाणार असल्याने इच्छुकांची संख्या वाढली। 21 जागांच्या या निवडणुकांसाठी तब्बल 600 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले। अजित पवार यांनी स्वतः इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या। त्यामुळे इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या। मात्र सर्वांनाच न्याय न मिळाल्याने भाजप आणि शिवसेना शिंदे या महायुतीतील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी करून पॅनल उभे केले। त्यामुळे अजित पवार यांची कोंडी झाली आहे। उपमुख्यमंत्री पवार यांच्या श्री जय भवानी माता पॅनल विरोधात भाजपचे स्थानिक नेते तानाजी थोरात यांनी शिवसेना शिंदे पक्षाच्या इच्छुकांना बरोबर घेऊन तयार केलेल्या श्री छत्रपती बचाव पॅनलने आव्हान उभे केले आहे। बारामती लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांना इंदापुरकरांनी दगाफटका दिला। त्यामुळे या भागातून खासदार सुप्रिया सुळे यांना मताधिक्य मिळाले। त्यानंतर झालेल्या बारामती विधानसभा निवडणुकांपेक्षा श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही अजित पवार यांनी प्रतिष्ठेची केली आहे। पवार हे प्रचारासाठी रस्त्यावर उतरले आहेत। या कारखान्याच्या निवडणुकीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने माघार घेत तटस्थ राखण्याची भूमिका घेतली आहे। ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मानणारे मतदार या भागात मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तटस्थ राहिला असला तरी ऐन मतदानाच्या दिवशी मतदारांना कोणता संदेश जाणार यावर कारखान्याचा निकाल अवलंबून असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा।